तुमची ओळख सांगा. बसा SB स्पेशल ब्रांच. बसा बसा बसा. याला चहा पण पाजा. बसा, आता तुमची मजा येईल. बसा. चांगलं केलं तुम्ही. पोलीस स्टेशन स्पेशल ब्रांच SB. हे तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आले. तुम्ही कुठे बसलेले होते? सर मला SB ब्रांच दिलाय. तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होतात? SB ब्रांच. कुठे? मला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना. माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घाला? सर मला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घाला? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली. मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो. चेन चोरीला गेले 4. आम्ही तुमच्यावर घेतलं तर मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात तुम्ही? काय केलं तुम्ही? कशाला? तुमचं काय अधिकार? अहो पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं? म्हणजे आमचं प्रायव्हसी ना म्हणजे काही गोष्ट आहे की नाही. मी तुमच्या घरी येऊ न विचारता चहा पाजा? काय पद्धती? हे घाणला सरकारला मोठ्या अडचणीत आणलंय. छोटी गोष्ट नाही आहे. पत्रकार परिषदेचे तुम्ही पत्रकार आम्हाला पण इकडे दारा सांगितलं. कोणाच्या घरात तुम्ही शांतपणाने मागे उभे राहून शूटिंग काढताय, चालतंय काय बोलायचं तुम्हाला लोकांना? पण कसं काय? माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही? त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या. रेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही उभे राहा. माझ्या घरात पत्रकार परिषद आहे. तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघडत. नमस्कार मॅडम. कसा वॉच ठेवला पोलीस गावाला निवडकर बोलते. सर आमदार साहेब बोलतात. आवड साहेब. आवड साहेब बोलतात. तुम्हीच पाठवलं मॅडम. तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात येऊन माणूस शांतपणाने माझे प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करत होता. एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती त्यांना? आणि कशालाही करता? आमच्यावर वॉच कशाला ठेवता? आम्ही काय चोर दरोडेखोर? ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना. त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना. अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसली वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते. तसे नाही काय? माझ्या घरात माणूस उभा आहे. माझ्या पोलिसांनी पकडला दिला की तू काय करतो इथे? नाही पोलिसांनी कोणी पकडलं? सांगितलं रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही पडत. हॅलो, हा तुमच्या सिनियरला सांगा, DCPला असं असं प्रकरण झालंय, कमिशनरच्या कानावर जाऊ द्या, नाहीतर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा. तुमचे कोण DCP आहेत त्यांना फोन करा. मी घरीच बसलोय, तुम्ही करा ठीक आहे. तर या अगोदर पाहायला गेलं तर मस्जिदचे अधिकारी रश्मी शुक्लांना आणण्यात आलं. त्यानंतर विरोधात कोंडी करण्यात आली. आता विरोधकांवर चक्क पोलीस वॉच नाही. असं आहे की धक्कादायक आहे की तो माणूस डायरेक्ट माझ्या म्हणजे घरामध्ये पकडला जातो. म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही? म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा तर वाल्मिक कराडवर ठेवायचं ना. मर्डर झाल्यानंतर तर लवकर सापडला असता. पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असते. हे तर आमच्यावरच वॉच ठेवतात. आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय. म्हणजे मी काय बनाव तयार केला बिला नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे. हे तुमच्याच नजरेसमोर. मला तर माहित पण नव्हतं. माझ्या लक्षात आणून दिलं गेलं. त्यांना विचारलं तर मला म्हणाले काय की मला वरिष्ठांनी सांगितलं जा तुम्ही. मी आलो. आता याच्यात काय होणार? हे पकडून स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं नव्हतो. गेला होता, सस्पेंड केला. त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय त्याच्यात जाऊ दे. बीड मध्ये पाहायला गेलं तर नाकाबंदी लागली असते, कराड पकडला गेला असं 31 मध्ये. आणि आताच जर अशाच पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये असते. अहो साधी गोष्ट आहे. नाकाबंदी घातली. कराडने सांगितलं 11 वाजता 1 तास अगोदर की मी हजर होणार आहे. पुण्यात नाकाबंदी केली असते
तर तो पोलिसांच्या हातात लागला नसता. कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असती. ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला येऊ द्या सीआयडीच्या ह्याच्यात. तो गाडीत न उतरतो सीआयडीच्या दारात. म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे. हे पोलीस एवढे हे नाही आहेत. पोलीस कोणाला चोपटवतात. कराड काय नाही, हे काय नसतं पोलिसांसोबत. पण मला कराडचं कौतुक याच्याकडे वाटतं की मी 89 सालापासून हे सगळं बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू रेशीम, अरुण गवळी, अमर नाईक, हे मुंबईतले मोठी मोठी नावं, त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही. पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला. हे मुंबईतले मोठे मोठे गँगवाले त्यांना अख्खी मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घाबरायची. पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे. त्यांची अशी बकोटी धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना. एवढी पोलिसांची दादागिरी होती. या दादागिरी म्हणजे रास्त लीगल. त्या पोलिसांची लाजच घालवली कराडच्या माध्यमातून. लाज म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार. चित्रपटातला सिनेमाला लाजवेल असा प्रकार घडला का? कराड ज्या पद्धतीने एंट्री करतो, असं कधी विचारही केला नव्हते की असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर.